सर्वांचं स्वागत करतो. खरं म्हणजे जिल्हाध्यक्ष अतुल बाबा आणि आपले प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ आपल्या किसान मोर्चाचे येणार आहेत. त्यात विनोद चव्हाण साहेब म्हणजे त्यांच्याबरोबर आहे. व माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रिंट मीडियानं आणि सगळ्यांनी त्यांचा उल्लेख करावा, कारण आमची तिघांची मिळून प्रेस होती पण उशीर लागतोय म्हणून प्रेस आपली जी ती स्टोरी आधी चालू केली. आजची सगळ्यांचं पहिल्यांदा तर स्वागत प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व प्रतिनिधींचं. आजची प्रेस जी आहे ही शेतकरी कर्जमाफी योजना हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणि त्याच्यानंतर जे वीज बिल माफीचा निर्णय सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जाहीर केला त्या संदर्भात आजची प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी पक्षाच्या वतीनं आणि सरकार महायुती आणि भाजप यांच्या वतीनं इथं बोलवले. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्य सरकारनं नुकतीच जाहीर केली आणि या योजनेतनं महाराष्ट्रातल्या 53 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटींचा लाभ हा मिळणार आहे. त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांचं यापूर्वीचं 48,000 कोटींचे वीज बिल जी होती थकबाकी ही सुद्धा राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्रजी फडणवीसांनी माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याप्रमाणे त्यांनी निर्णयाची घोषणा पण केली आहे. आज ही योजना जाहीर झाल्यानंतर काही त्यातल्या अटी शर्ती पण होत्या. त्यानंतरच्या याच्यामध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दल पण सूतोवाच केलं आणि त्यांनी त्या अटी शर्ती पण बऱ्याचशा त्यातल्या ज्या त्या कमी केल्या. यामध्ये राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 37,585 कोटी रुपयांचा लाभ देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही एक ऐतिहासिक योजना आहे. यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 50,000 रुपयांचा लाभ मिळाला. शेतकऱ्यांसाठी सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतनं पहिल्यांदा 50,000 रुपये देण्याची मर्यादा होती ती काढून टाकली आहे. तर या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ हा मिळणार आहे. तसंच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अट सुद्धा ही रद्द करण्यात आली आहे. त्याची पण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधानसभेत केली. त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्तीपर्यंत वीज बिल हे आकारले जात नाही. मात्र त्यांच्या वीज वापराची 48,000 कोटीची जुनी थकबाकी ही आतापर्यंत तशीच होती. तर ही थकबाकी सुद्धा माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारने घेतलाय. त्याची सुद्धा घोषणा झाली आहे. मला वाटतं जिल्ह्यातील आपल्या जिल्ह्याला काय फायदा झाला याचा तो थोडं मला आपल्या सर्वांसमोर मांडायचं आहे. आज सातारा जिल्ह्याचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2024 मध्ये पोर्टलवर जे अपलोड केलेल्या कर्ज खात्यांची तपशील आहे. यामध्ये सगळ्या मिळून 11 बँका आहेत. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँका सुद्धा. यामध्ये ICICI फेडरल आहे. बाकी राष्ट्रीयकृत मध्ये SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा ह्या सगळ्या बाकीच्या बँका आहेत. अशा सगळ्यांचं मिळून आपल्या जिल्ह्याला साधारण 53,736 खातेदारांना 569 कोटी रुपये एवढा लाभ शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये मिळालेला आहे. आणि मला वाटतं हा एखाद्या वेळेस आतापर्यंतच्या झालेल्या सगळ्या कर्जमाफीच्या ज्या योजना झाल्या ज्या काही 2-3 झाल्या आतापर्यंत तर सगळ्यात मोठा लाभ हा आताच्या शेतकऱ्यांना असेल.
किंवा आहे असं माझं नक्कीच ठाम मत आहे. आणि आज हे आपण जर बघितलं तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची कर्ज खात्यांची संख्या 41,421 आहे. आणि मग बाकीच्या बँक आहेत, काही 485 आहेत, काही IDBIचे 1,035 आहेत खातेदार, SBIचे 1,051 आहेत, बँक ऑफ महाराष्ट्राचे 4,905 आहेत, ICICI बँकेचे 372 आहेत, फेडरल बँकेचे 21 आहेत, बँक ऑफ इंडियाचे 3,447 खातेदार आहेत. असे वेगवेगळे आहेत. पण याचंही झालंय सर्व पात्र शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅकची नोंदणी करून घेण्याबाबत आवाहन करण्यात येऊन जिल्ह्यातील सर्व तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना तालुका स्तरावर मेळावे आयोजन करण्याबाबत सूचित करण्यात आले. म्हणजे त्यामुळं लोकांना पण माहिती मिळेल किंवा काही अडचणी असल्या ऑनलाईन वगैरे, कारण हे सगळं जे हे DBTच्या माध्यमातून होणार आहे. याच्यामध्ये कुठेही कमिशन खाणं, कुठेही शेतकऱ्यांची गळचेपी किंवा शेतकऱ्यांची अडवणूक, राजकीय याच्यातनं कुठं मुद्दा म्हणून आडवी कर्जमाफीची लाभ मिळू नये अशा पद्धतीचं ह्यात काही होऊ नये. म्हणून हे सगळं जे DBTच्या माध्यमातून राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे आदेशाप्रमाणे केलं जाते. वीज बिल माफीच्या बाबतीत पण जिल्ह्याचा विचार केला तर ऑक्टोबर 2024 पूर्वीचं 7.5 HP त्यापेक्षा कमी क्षमतेच्या कृषी वीज बिल थकबाकी माफ केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील आपण जर सातारा जिल्हा ग्राहक संख्या बघितली तर 1.99 लक्ष एवढी म्हणजे ग्राहक संख्या आहे. आणि थकबाकीची रक्कम जी आपल्या जिल्ह्याला माफ होतीये 1,068 कोटी लाईटची थकबाकी जी आहे त्याची रक्कम, एवढी रक्कमेचा आपल्या शेतकऱ्यांना फायदा होतो. असे अनेक अतिशय एक महत्वाकांक्षी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलीही निवडणूक आता नाही आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण आतापर्यंत बघितले की निवडणुका विधानसभा लोकसभेच्या आल्या की कर्जमाफी दिली जाते किंवा कर्जमाफीच्या बद्दल बोललं जातं. आता ज्याच्यामध्ये सगळ्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. आता पुढचे 2-3 वर्ष किंवा थोडं 3 वर्षाला कमी म्हणून आपण कुठल्याही निवडणुका समोर नसताना पण आज युती सरकारनं आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर इतर सुद्धा बरेच निर्णय शेतीच्या बाबतीमध्ये आज 7.5 सौर ऊर्जेच्या माध्यमातून बऱ्याच दिवसा लाईट शेतकऱ्यांना मिळते. त्याचबरोबर जर आपण याच्यातील हे बघितलं म्हणजे शेतकऱ्यांना दर चांगला मिळावा म्हणून जे निर्णय केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेतले त्यामध्ये कापसाचं 136 लाख क्विंटल खरेदी राज्य सरकारने केलेली आहे आणि त्यामधनं 10,883 कोटी रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले. सोयाबीनची 6 लाख टन उत्पादन 3,198 कोटी रुपयांची खरेदी एवढी सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. कांदा खरेदीचा पण निर्णयमध्ये कांद्याचे दर एकदम पडले होते त्यावेळेला नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदीचा पण निर्णय हा केंद्र सरकार राज्य सरकारने केला. बाकीचे साधारण इरिगेशनच्या बाबतीत सुद्धा महत्त्वाचे बरेचसे निर्णय सरकारने घेतले. मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार, त्याचबरोबर इतर सुद्धा ही साधारण आपलं इरिगेशन वाढावं म्हणून जे निर्णय राज्य सरकारने घेतले त्याच्यात सुद्धा आज राज्य शासनाच्या माध्यमातून मला वाटते साधारण 200 कोटीपेक्षा पण जास्त निधी करण्यात आले. मी त्याचा आकडा आपल्याला देतो. असे बरेच हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या योजनेचा लाभ
हा दोन्ही शेतकरी सक्षम व्हावा, समृद्ध व्हावा आणि शेती टिकली पाहिजे या ह्याच्यातनं हे दोन्ही निर्णय अतिशय हे राज्यावर सगळ्यांवर परिणामकारक करणारे निर्णय आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतले गेले आणि नक्कीच याचा मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याला पण लाभ झालेला आहे आणि राज्याच्या पण शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. बाबा, ते आपण पाठीमागे पण चर्चा केली होती की ज्यांचे सर्वसामान्य शेतकऱ्याचे 10 HP पर्यंत ज्या कृषी पंप आहेत तर ते पण सर्वसामान्य आहेत. तर आता तुम्ही 5 7.5 केलं, चांगली गोष्ट आहे, अभिनंदनाची गोष्ट आहे, पण त्या लोकांनाही वंचित राहू नये असं आम्हाला वाटतंय. त्या लोकांना मला वाटतं याच्यावर पुढे निर्णय होऊ शकत. शेवटी कसं होतं, एक आपल्याला पण माहिती की सरकारवर पण बोजा जो आहे एकदम पण सरकारला सगळा बोजा उचलत, कारण आता हे 48,000 कोटी माफ करायचे म्हणजे तिजोरीतनं सरकारला द्यावं लागतं. त्यामुळे एकीकडं लाडकी बहीण योजना आपण चालू ठेवली आहे, त्याचा जो आहे तो लाडक्या बहीण योजने हप्ते वेळच्या वेळी आपण देतोय. बाकीची पण विषयात आता विकास कामं पण झाली पाहिजे प्रत्येक डिपार्टमेंटचे, PWD असेल, इरिगेशन असेल, आपलं आरोग्य असेल, या सगळ्यांना सुद्धा फंड बजेट अवेलेबल करून द्यायला लागतं. तेव्हा आपण जे म्हणतोय की आज 7.5 HP पर्यंत आपण निर्णय घेतलाय CM साहेबांनी. उद्या परिस्थिती आर्थिक एकंदर बाजू बघून तुम्ही म्हणताय तो पण निर्णय एखाद्या वेळेस पुढच्या ह्याच्यामध्ये विचार करून घेतला जाईल, पण थोडं त्याला एखादा वेळ लागेल. नक्की त्याच्यावर पण सरकार विचार करेल.